मैत्रिणींनो, अंगदुखी, कंबरदुखी आणि पाठदुखी ही आपल्याला स्वस्थ बसून देत नाही आणि झोपून पण देत नाही. सध्या बहुतांश लोकांमध्ये हा त्रास पाहायला मिळतो. कारण कोणत्याही परिस्थितीतील बसून काम, व्यायामाचा अभाव यामुळे हे दुखणं येत असतं. बऱ्याच आपल्या महिला आहेत की त्या घरातील कामं करतात किंवा ऑफिसमध्ये काम करत असतात. त्यांना पण पाठदुखी, कंबरदुखीचा खूप त्रास होतो. झाडू मारताना खाली वाकून एखादी वस्तू उचलायची म्हटलं तर नंतर सरळ उभं राहताना खूप त्रास होतो. स्नायू आपले पूर्ण आखडून राहतात आणि आपली कंबर इतकी दुखते, पाठ दुखते. मग आपल्याला व्यवस्थित उभं पण राहता येत नाही. हा जो त्रास आहे तो बऱ्याच स्त्रियांना होतो. बऱ्याच स्त्रियांना डिलिव्हरी झाल्यानंतर हा त्रास होत असतो किंवा ऑपरेशन वगैरे झाल्यानंतर बऱ्याच स्त्रियांना कंबरदुखीचा, पाठदुखीचा त्रास होत असतो. आणि घरातील कामं करताना, छोटे-छोटे कामं करताना आपल्याला हा त्रास होतो. हा त्रास कसा तरी कमी करायचा असं आपल्याला वाटतं. पण बऱ्याच वेळा आपण स्वतःकडे लक्ष देत नाही आणि आपली कंबरदुखी, पाठदुखी थांबत नाही. जर समजा आपल्याला एखाद्या वेळेस खाली बसायचं असेल आणि आपण बसलो, तर आपण भिंतीचा आधार घेऊन किंवा सोफ्याचा आधार घेऊन पाठीला भार घालून असं बसतो. त्यावेळेस आपल्याला थोडंसं बरं वाटतं. मग मैत्रिणींनो, तुम्हाला पण कंबरदुखी आणि पाठदुखीचा त्रास होत असेल, तर मी माझी कंबरदुखी, पाठदुखी कमी करण्यासाठी जे उपाय करते, ते तुम्ही नक्की करा. तर मैत्रिणींनो, हा उपाय करण्यासाठी तुम्हाला घराच्या बाहेर यावं लागणार आहे. तर आम्ही इथे बाहेर आलेलो आहे बघा. तर तुम्हाला प्रत्यक्षात दाखवणार आहे मी, की मी माझी पाठदुखी, कंबरदुखी, अंगदुखी कमी करण्यासाठी मी कोणता उपाय करते आणि खूप सोपा उपाय आहे आणि नैसर्गिक उपाय म्हटला तरी चालेल. तर तुम्हाला घराच्या बाहेर यावं लागणार आहे. छान एखादी खडकाळ जागा असेल तिथे किंवा जमीन असेल तिथे तुम्हाला यायचं आहे सुरुवातीला. आणि आल्यानंतर तुम्हाला एक स्वच्छ जागा शोधायची आहे अगोदर. म्हणजे तिथली जागा जी आहे ती स्वच्छ असली पाहिजे. तर मी इथे संध्याकाळी आम्ही आलेलो आहे. सूर्यास्त जो होत आलेला आहे आणि तेव्हा आलेलो आहे आणि हा जो खडक आहे तो पूर्ण तापलेला आहे मैत्रिणींनो. आणि तो तापल्यानंतर त्या खडकावरती मी झोपली बघा. आणि खडक तापलेला जो आहे त्याचा शेक जो आहे खडकाचा जो जमिनीचा शेक आहे तो पूर्ण माझ्या पाठीला बसतोय आणि मी दोन्ही तळहात पण जमिनीवरती ठेवलेले आहेत. आणि जो शेक आहे तो पूर्ण कमरेला, पाठीला पूर्ण बसत आहे. तर मला इतका आराम मिळतो आणि हा जो उपाय आहे हा आम्ही नेहमी करतो. कारण की ज्यावेळेस आम्ही गावाकडे गेलो तरी मोकळ्या वातावरणामध्ये असं पाठीवरती झोपायचं आहे. खडक असेल किंवा जमीन पण तापते बघा, माती वगैरे असेल, तिथं पण थोडंसं आपण स्वच्छ जागा बघून असं झोपलं. काही खाली अंथरूण वगैरे टाकायचं नाही, चटई वगैरे टाकायचं नाहीये आणि असं पाठीवरती झोपून घ्यायचं आहे. आणि खूप छान जर जमिनीचं गरमटपणा आहे, जी एनर्जी आहे जमिनीची, जी ऊर्जा आहे ती आपल्या शरीरामध्ये भरून घ्यायची आहे. डोळे बंद करायचे आहे. आपला जो श्वास आहे तो संथ गतीने सुरू ठेवायचा आहे आणि खूप छान वाटतं. इतकं छान जसं आपण गरम पाण्याने अंघोळ करतो, तशाच पद्धतीने जी जमीन तापलेली असते ना, खडक तापलेलं आहे, तर त्याचा पूर्ण शेक आपल्या पाठीला, कमरेला पूर्ण बसतो आणि खूप छान वाटतं. तर मैत्रिणींनो, सध्याच्या धावपळीमध्ये आपण इतकी बिझी झालेलो आहोत, की आपण स्वतःकडे आपल्याला लक्ष द्यायला वेळ नाहीये. त्यामध्येच तुम्ही म्हणणार आता ह्या जमिनीवरती झोपायचं म्हटल्यावर आपला तर दूर-दूरपर्यंत आता जमिनीशी संपर्कच येत नाही. कारण की आपल्याला बसायचं असलं तरी आपण खुर्ची किंवा सोफ्यावर बसतो. त्याच्यानंतर झोपताना आपण बेडवरती झोपतो. जमिनीवरती झोपतच नाही. जमिनीशी संपर्कच ठेवलेला नाही आपण. त्याच्यानंतर अनवाणी पायाने चालत नाही आपण जमिनीवरती. तर त्याच्यासाठी आपला जो जमिनीशी संपर्क आहे तो आला पाहिजे. जमिनीतली जी एनर्जी आहे, जी ऊर्जा आहे ती आपल्या शरीराला मिळाली पाहिजे. म्हणजेच आपल्याला आपलं जे बाकीचं शारीरिक छोटं-छोटं जे दुखणं आहे, अंगदुखी, पाठदुखी, कंबरदुखी आणि आपल्याला खूप रिलॅक्स वाटतं. त्याच्यासाठी नक्कीच आपण आपले जमिनीशी नातं हे जोडून ठेवलंच पाहिजे. जमिनीवर झोपल्याने आपल्या शरीरातील रक्ताभिसरण सुधारते. त्यामुळे जमिनीवर झोपणे हृदय व मन दोन्ही आपले चांगले राहते. जमिनीवर झोपल्याने आपली पाठ, कंबर, नितंबाच्या दुखण्यापासून आपल्याला आराम मिळत असतो आणि त्याच्यामुळे आपल्याला खूप दिवसभर फ्रेश वाटतं, उत्साही वाटतं, आनंदी वाटतं आणि आपलं दुखणं कमी झाल्यामुळे नक्कीच आपण कोणत्याही कामामध्ये आपलं मन लागतं. तर त्याच्यासाठी तुम्हाला स्वतःसाठी वेळ तर हा नक्कीच काढावा लागणार आहे. त्यासाठी असं निसर्गरम्य वातावरणात तुम्ही कधी गेला, तर हा उपाय तुम्ही नक्की करून बघा. त्याच्यानंतर पुढचा जो उपाय आहे तो मी सांगणारच आहे तुम्हाला. तर हा उपाय आम्ही नक्की करतो, स्वतःसाठी वेळ काढून करतो आणि आपलं आरोग्य तर महत्त्वाचं आहे. बरोबर आहे ना? तर मैत्रिणींनो, आपण घरामध्ये व्यायाम पण केला पाहिजे. आपलं शरीर हे लवचिक ठेवलं पाहिजे. त्याने पण आपले कंबरदुखी, अंगदुखी, पाठदुखी ही कमी होत असते.
तर मैत्रिणींनो, ज्या ठिकाणी तुम्ही जमीन किंवा असं खडक असेल त्या ठिकाणी जी पाठीची रोलिंग आहे ही नक्की करा. तर मी करते बघा असे दोन्ही जे हात आहेत ते आपले दोन्ही गुडघे फोल्ड करून आणि तिथे पकडायचे दोन्ही हातांचे बोटं एकमेकांना जोडून आणि गुडघे पकडून ठेवायचे आहेत आणि आपली पाठीची रोलिंग करायची आहे. आणि जे खडक आहे ओबड-धोबड आणि ते खडक आहे ते आपल्या पाठीला टोचतंय म्हणजे आपल्या पाठीचं जे ॲक्युप्रेशर आहे ते चांगलं होतं. रक्ताभिसरण सुरळीत चालतं आणि आपली पाठदुखी, कंबरदुखी ही कमी होते. आणि मानेचा वगैरे त्रास असतील तर उठताना तुम्हाला त्रास होत असेल तर फक्त उठताना तुम्ही कोणाची तरी मदत घ्या. तर हा उपाय, हे 2 उपाय आम्ही नक्की करतो. तर तुम्ही पण नक्की ट्राय करा. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.